तर नमस्कार मंडळी, मी वेदांत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आता आपण निघालो भीमाशंकरला जाण्यासाठी. तर आज सकाळचा आपला प्लॅन झाला भीमाशंकरला जायचा. त्याच्यानंतर मग आता आपण गाडी काढून डायरेक्ट वेग गाठली भीमाशंकरकडं. मग या हिरवगार निसर्गात आपण जाण्यासाठी निघालो होतो. तर इथं धबधबे आणि मग एकदम खतरनाक वातावरण झालं होतं. तर जसं भीमाशंकर जवळ येत होतं ना, तसं या धुक्याचा प्रभाव वाढला होता. एकदम खतरनाक फॉग यायला सुरू झाला. त्याच्यानंतर मग आपण आता गाडी लावून 5 किलोमीटर चालत निघालो. पण जसं पुढे गेलो तसं आपल्याला कळालं की मंदिरच बंद झालं आहे. त्याच्यानंतर मग आता आपण निघालो परत मागं आईकडूनच दर्शन घेऊन. तर मग इथं दुकानमध्ये पण आपण फोटो काढले मस्तपैकी आणि आता त्याच्यानंतर आपण निघालो बोरगिरीला जाण्यासाठी. तर मग आपण निघालो भीमाशंकर म्हणलेलं बोरगिरीला जाण्यासाठी. तर इथं आल्यासुद्धा पाऊस येत होता आणि इथं पाणी धरण होतं, त्याचासुद्धा प्रभाव एकदम वाढला होता. त्याच्यानंतर मग आता बोरगिरीमध्ये आपण आलो आणि तिकडे सुद्धा काहीतरी मजा करून आपण निघालो पाण्याकडे. मग इथं सुद्धा एकदम खतरनाक पाणी वाढलं होतं, बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा.